आदिवासी कलाकार संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नुकतीच निवड झालेली आहे. ऑल इंडियाचे जे काही आदिवासी कलाकार आहे त्या सर्वांनी मिळून आम्ही ही एक संघटना तयार केलेली आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये अनेक आदिवासी कलाकारांना उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना कामधंदा नाही. अनेक सोंगाड्या पार्टींचे कार्यक्रम घेण्यास मनाई आदेश आहे. बँड पार्टीसाठी सुद्धा मनाई आदेश आहे. तेव्हा अशा अनेक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्ये मनाई आदेश आहे. तेव्हा अशा कलाकारांना कुठेतरी त्यांना मानधन मिळावं, त्यांना उपासमारीची वेळ येऊ नये, त्याचा प्रपंच सुरळीतपणे चालावा, यासाठी आम्ही अशा अनेक समस्या आदिवासी कलाकारांच्या आम्ही जाणून घेतल्या आणि यावरती काम करण्यासाठी आदिवासींचे जे कलागुण आहेत, नुसते कलागुणच नाही तर आदिवासीच्या ज्या काही क्रीडा प्रकार आहेत, आदिवासी जे खेळाडू आहेत राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरावर ज्यांनी आपली चमक दाखवलेली आहे, अशा आदिवासी खेळाडूंना, आदिवासी कलाकारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा, खऱ्या अर्थाने मान मिळावा, यासाठी आम्ही या संघटनेची स्थापना केलेली आहे. तेव्हा जे काही ठराविक प्रसिद्ध असे आदिवासी कलाकार आहेत, आदिवासी खेळाडू आहेत, मग ते महाराष्ट्रातले असो, गोवामधले असो, गुजरातमधले असो, मध्य प्रदेशमधले असो, राजस्थानमधले असो, उत्तराखंडमधले असो, झारखंडमधले असो, आसाममधले असो, अशा अनेक विभागातून आम्ही या आदिवासी कलाकारांना निवडलेलं आहे आणि संपूर्ण भारतात या आदिवासी कलाकारांना, खेळाडूंना चांगला मान सन्मान देण्यात यावा, यांच्या कलागुणांना वाव देण्यात यावा, म्हणून आम्ही ही संघटना स्थापन केलेली आहे. मी स्वतः एक आदिवासी कलाकार आहे. मी एक स्वतः गायक आहे, नृत्यक आहे. त्याचबरोबर कराटे क्षेत्रामध्ये सुद्धा मी नैपुण्य मिळवलेलं आहे. माझ्याकडे थायलंडचे प्रमाणपत्र आहे. नंतर मला 2018मध्ये राष्ट्रीय कलामित्र पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजेच कलाक्षेत्रामध्ये मला आवड आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतातल्या सर्व कलाकारांनी माझी राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केलेली आहे.